आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. राहुरी खुर्द येथे पाणी टंचाईच्या प्रश्नावरून संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकलंय. अनेक दिवसांपासून गावात नियमित आणि पुरेशा दाबानं पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि यातूनच हे आंदोलन केलं गेलंय. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचं कुलूप उघडू देणार नाही, असा इशारा महिलांनी दिला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि काही सदस्य अनुपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नियमित पाणीपट्टी भरूनही 2-2 दिवस नळाला पाणी येत नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतीये. दरम्यान 14 गाव पाणीपुरवठा योजनेची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय, असं ग्रामपंचायतीकडून सांगितलं गेलंय. मात्र ग्रामस्थांनी हे कारण फेटाळून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला कायमच आहे. जोपर्यंत शिवाजी गाडे होते तोपर्यंत जरी तक्रार केली तर ते स्वतः उभं राहून त्याचं निवारण करायचे. आता तर त्याचा अजिबात आम्ही किती तक्रार करून त्याचा काहीच फायदा होत नाही. पाणीच नाही आहे. आमची पाणीपट्टी कधी थकलेली नाही, घरपट्टी कधी थकलेली नाही, पण आम्हाला अजिबात पाणी पुरवठा होतच नाही. आणि पावसाळ्यात नाही, हिवाळ्यात नाही, उन्हाळ्यात नाही, 12 महिने अडचण आहे. आम्ही सांगून कंटाळलो. शेवटी आम्ही आता ग्रामपंचायतीला कुलूप लावलं. आम्ही एवढा सगळं व्यवस्थित पाणीपट्ट्या घरपट्ट्या भरून जर आम्हाला प्रॉब्लेम आहे तर उपयोग काय आहे ग्रामपंचायतीचा? यांना जर ग्रामपंचायत चालवताच येत नाही तर उघडी ठेवायची कशाला? आणि सरपंचाचा आम्ही आता 12-1 वाजता आम्ही इथं ग्रामपंचायत मध्ये हजर आहे, तरीच ग्रामपंचायत सरपंचाच्या इथं म्हणजे तपास नाहीये, सरपंच नाही. मी मागच्या वेळेस सरपंच मॅडमला कॉल केला पर्सनली, म्हटलं मॅडम आम्हाला पाणी नाही, काय भानगड आहे? तर त्या म्हणते मला ग्रामपंचायत बॅलन्स टाकीत नाही, मला पर्सनल कॉल करायचा नाही. मग 12 वाजले तरी ऑफिसला नाही, मग आहे कुठं? आणि आम्हाला दिवसाला पाणी नाही, आम्हाला पाणी रोज लागतं. तुम्ही अर्धा तास सोडा, फुल प्रेशरने पाणी सोडा. आणि फक्त मतं मागायच्या वेळेस घरी येतात, नंतर 5 वर्ष कुणी घराची पायरी सुद्धा चढत नाही. काही अडचणी आहेत का नाही, काहीच त्याचं निवारण करत नाही कोणी. या आंदोलनात जयश्री गाडे, मनीषा कारंजकर, स्वाती पवार, कविता पेंडभाजे, चंद्रकला खोजे, वैशाली क्षीरसागर, माया क्षीरसागर, शम्मू शेख, छाया मेहत्रे, हेमा लालबागे, अर्पणा पवार, सुनंदा मोरे, मंगला कोरके, अनिता डोंगरे, नंदिनी डफळ, मंगला सांगळे, पूजा जाधव, सारिका वागचवरे, रंजना दातीर, उमा मेहत्रे, हौसाबाई चांदणे, सकुबाई चांदणे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण, शिवाजी शेंडे, शौकत इनामदार, आयू पठाण तसेच ग्रामपंचायत सदस्यांची हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना. रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.